करता संवाद मेळाव्यामध्ये सरपंचांना नितेश राणे यांनी सज्जड दम भरला। राणे साहेबांना भरघोस मताधिक्याने निवडून द्या असं नितेश राणे यांनी म्हटलं। 4 जूनला सगळ्या सरपंचांचा हिशेब होणार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। हवी तशी लीड मिळाली नाही तर मागितलेला निधी मिळणार नाही असा सज्जड दम नितेश राणे यांनी भरलेला आहे। सिंधुदुर्गामध्ये सध्या राणेंच्या प्रचाराला जोर आल्याचं चित्र बघायला मिळतं। मी जाता माझ्या सरपंचाच्या उमेदवारांना त्याच्या सहकाऱ्यांना मी सांगेन, आपल्या निवडणुकीसारखं आपल्याला यंत्रणा लावायची आहे। तुम्हाला जसे मतदान मिळालं, जेवढं मतदान मिळालं, मला त्याच्यापेक्षा जास्त गवय 1% कमी चालणार नाही। सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे 4 जूनला, कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे यायचं निधी मागण्यासाठी। आणि मग अगर 4 जूनला मला पाहिजे तसं लीड अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही, हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो। आणि याच विषयी बोलण्यासाठी कोकणातून आपले प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या सोबत आहेत। विकास, राणेंनी त्यांच्या स्टाईलने प्रचाराला सुरुवात केलेली आहे। राणे दम भरतायत, प्रचारामध्ये त्यांनी जोर लावलेला आहे, पण अद्याप त्यांच्या उमेदवारीचा काही पत्ता नाही। नक्कीच गुरु, जसं तुम्ही म्हणताय तसं राणे स्टाईल ही संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असते। प्रत्येक निवडणुकीत राणे स्टाईलने निवडणुका जिंकल्या जातात। यावेळची निवडणूक थोडी वेगळ्या अर्थाने आणि वेगळ्या एकूणच अँगलने पाहिलं जाते या निवडणुकीकडे। कारण जर बघितलं तर अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही आणि नारायण राणे बऱ्याच वर्षानंतर, जवळजवळ 10 वर्षानंतर निवडणुकीच्या प्रथमच कोकणात रिंगणात उतरत आहेत। त्यामुळे राणेंसाठी लीड मिळवणं खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने प्रचाराची यंत्रणा राबवली जाते। आपण आता ऐकलं की नितेश राणे यांनी प्रचाराचा एकूणच धडाका आहे तो सुरू केलेला आहे। जर बघितलं तर कुडा, कणकवली या दोन्ही मतदारसंघात नितेश राणे प्रचार करतायत। कणकवलीकडे त्यांनी जास्त आपला जो फोकस आहे तो केलेला आहे आणि त्या ठिकाणी जे त्यांची सभा होती त्या ठिकाणी अशा पद्धतीचा त्यांनी प्रेमाचा माना किंवा सज्जड इशाराच दिलेला आहे की तुम्ही तुमच्या एकूणच जर बघितलं तर गावात किती लीड देता हे महत्वाचं असणार आहे, कारण त्यावरच आपण पुढची निधीचे गणित मांडणार आहोत। 7 मे पर्यंत मी हे सगळं पाहणार आहे अशा पद्धतीचा इशारा त्यांनी सरपंचांच्या परिषदेत दिलाय। त्यामुळे प्रत्येक सरपंचालाही एक असं वाटतंय की आपल्या गावातून जास्तीत जास्त लीड मिळावं अशा पद्धतीचा प्रयत्न केला जातो। मात्र एकूणच जर गुरु बघितलं तर प्रत्येक निवडणूक मगाशी जसं म्हटलं तर राणे स्टाईलने निवडणूक लढवली जाते कोकणात आणि ही सुद्धा निवडणूक तशाच पद्धतीने लढवली जाते। राणेंची विविध व्यूहरचना असते निवडणूक लढवण्याची आणि या रचनेचा भागच आपल्याला निवडणुकीच्या प्रचारात पाहायला मिळतो। एकूणच जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष किंवा शिंदेची शिवसेना एका बाजूला उमेदवारीसाठी रस्सीखेच करत असताना गुरु अशा पद्धतीचा प्रचार आपल्याला कोकणात पाहायला मिळतोय। बरोबर, त्यामुळे या वेळेला जर का राणेंना उमेदवारी मिळाली तर कोकणामध्ये राणे स्टाईल चालणार का हे आता बघायचं। धन्यवाद विकास या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।